होती, पण 3 महिन्याचा चिवर घेतला आणि त्या चिवर मध्ये खरंच समजलं बुद्ध म्हणजे काय, समाज म्हणजे काय. कारण हे हिंदू आहे, हे मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, कोण केलं इथं आणल्यावर फटाबाबांना हे केलं. तिथून जेव्हा पैदा होते तेव्हा हिंदू मुसलमान पैदा होते का, आणि इथं आल्यावर करतो. तुम्हाला माहित आहे जेव्हा राम मंदिर बांधलं, सगळ्या हिंदू समाजाला माझ्या शुभेच्छा. राम मंदिर व्हायला पाहिजे, काऊन व्हायला नाही पाहिजे. आम्हाला वाटते बुद्ध विहार झालं पाहिजे, राम मंदिर पण झालं पाहिजे, बरोबर की नाही. पण तुम्ही म्हणता मोदीनं राम मंदिर बांधलं, मोदीनं राम मंदिर बांधलं. मोदीनं का आपल्या बापाची शेती विकून राम मंदिर बांधलं का. राम मंदिर झालं पाहिजे. माझ्या सर्व हिंदू समाजाला शुभेच्छा. कारण तीर्थस्थान आहे ते अयोध्या, सगळा समाज तिथं गेला पाहिजे. पण मोदी 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 गोदी मोदी गोदी काय करता तुम्ही. अरे राम मंदिरामध्ये प्रत्येक माझ्या समाजाचा, प्रत्येक धर्माचा 1-1 रुपया शामिल आहे. कसा शामिल आहे मी सांगतो. काल सिलेंडरचे भाव किती होते, काँग्रेसचं राज्य होतं तर आता सिलेंडर कितीचा भाव आहे. तेव्हा कितीचं होतं सिलेंडर, आणि पेट्रोलचे काय भाव होते, आताचे काय भाव आहे. सोयाबीन आणि ते आम्ही जीएसटी भरतो, ते कुठं जाते, बरोबर ना. हे जीएसटी भरतो आम्ही राम मंदिराला. ह्या सगळा पैसा पुऱ्या लोकांचा 1-1 खून पसीना शामिल आहे राम मंदिरामध्ये. मोदीनं काय आपल्या बापाची शेती विकून बांधलं. अरे तेच तर आमच्या समाजाच्या भरोशावर, आमच्या जातीच्या भरोशावर, आमच्या लोकांच्या जनतेच्या भरोशावर 1-1 लाखाचा कोट घालून फिरते. त्याच्या बापाच्या घरचा कोट होय का तो घालून फिरते. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की राम मंदिर झालं पाहिजे. जेव्हा ते साकेत नगरी आहे, तिथे एकही काही पुरावा निघाला नाही सुद्धा, तरी जनतेकडे बघून त्यांनी राम मंदिर बांधण्याचा फैसला दिला. ठीक आहे, बिलकुल मी माझी सहमती आहे, सगळ्यांची सहमती आहे, राम मंदिर झालं पाहिजे. आणि सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे, संविधानापासून. कोणापासून आहे सुप्रीम कोर्ट. संविधान नसतं तर सुप्रीम कोर्ट असतं का. सगळ्यांनी विचारतो, संविधान नसतं तर सुप्रीम कोर्ट असतं का. आणि सुप्रीम कोर्ट, संविधान नसतं सुप्रीम कोर्ट नसतं, बाबासाहेब नसतं तर संविधान असतं का. मग विचार करा तुम्ही, बाबासाहेब नसते तर संविधान नसतं, संविधान नसतं तर सुप्रीम कोर्ट नसतं, सुप्रीम कोर्ट नसतं तर का नरेंद्र मोदीच्या बापानं आदेश दिला असता का राम मंदिर बांधायचं. हे असं कोणी सांगत नाही. असं बोललं म्हणजे अंजली भारतीला फटकारल्या तोंडाची, काही बोलते, काही बोलत नाही मी. गध्याला गधन बापाला बाप म्हणणारी अंजली भारती आहे. तुम्ही चोट्याले बाप म्हणता, मला जमत नाही ते. जीव गेला तरी चालन.